बघते का काय हो केलंय अगो माका सांग तू कसा जाडजूड आणि असा लांबलचक तुम्ही तो कसं बघ आता रे लोक बघ आता लोक कसे तुका ठाव का ना कसे तुमका डोळ्याने जाऊ नको पाहिजे किती गे बाई लोक सगळे म्हणताले म्हशीच्या गळ्यात लोडलो लोकांचा बोलते मी जाऊ दे सोडून आता रे आमच्या संसारात आग घालू गेलं हे असं गो दिसतो म्हणून ते बोलतं गोगीत तळून आहे मी असं गो तिच्या गो. अगे असो एक शिवडी गो केला तर फायदो असता कसलं हो? कसलं गो माहित ना माझं तसं नाव होतं ना संसारात जर भांडण झाला गुटली टाकून बरी उचलू मेला टाकताला माझी गुटली या गुटली टाकताला काय देव कोणाला अगे काय करतो ना आता लोकांचा हात लावू नको गल्ल्यान चांगली सोन्याची गल्ल्यान चांगली सोन्याची ही पोरी कोणाची गल्ल्यान चांगली माझ्या पोराची चर्चा करून गेलं पण त्याला तुला ठाऊक नाही आई सांगते मी गळ्यात सोन्याची ही पोरी तुझ्या औषीच्या तरी सांगा होते त्या पोराच्या कळीत जाऊ काय काल नाही आता बस चर्चा करून काय बाय बस बस खालती बस येते या. बस बस काय खानाचा बस 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 हा बस दोन्ही लेकरू हा बघले सांगला ना ऐकला केव्हा केव्हा ऐकता केव्हा नाही करत. काय सांगतो आता हे इथले देव. तुम्ही बसा मात्र हे बस टाका जरा का आता असा करूया टाका तर काय येऊ काढून उपयोगातो ना तुम्ही मांडणी करा मी मांडणी करून घेतो सगळ्या देवांका दीपाला पगडी ठेवूया आणि त्याच्यानंतर सुरुवात करू हा पहिला आधी ह्या थळातल्या खेळतोय या पान या वाटेच्या वाट सुरू खेळतोय तसंच ह्या गरवडकाराक खेळलोय तसा या गावदेवतेचा आणि ह्या पितर गती पासूक ठेवूया रे मगे ठेवूया पासूक येतो असा. तसा ह्या चुकलाल्या माकडा एक लौक था एक तुझ्या बायकोला ठेव हे वाचू वैभव नाही 100 रुपये दिले मला दिले नको हे वाचू माझ्यावरच्या निरंकाराची आठवण आता मध्ये सुद्धाच नव्हता मग काय मला- करतो नको ठेवूया तर मध्ये आणखी आमच्या जवळपास तिचा या नको तुझ्या निरांकाला खेळ सगळ्यांका पान ठेवून झाला असं ऐकलं तसं देव माझ्या आता देख नारळ ठेवते. आणि सांगणार करूया गो 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 अगो मी देवांका ठेवलं आणि ती ह्याचा काय करतोय का उतरलाय की त्या अगो काय माझा बापाशी बाकी बघा हुशार आहे तुका खुळावू लागतो ह्या बटेच्या, हा? तुझ्या मनाच्या समाधान कनिष्का कानडे
तर आता सांगणार करूया ना बादेवी माझ्या औशी तुझ्या मनात पडली माझ्या पत्रा फुटतं काय अगं गाणे सुरुवात करून ती कवटी समजा शिकलं सर्दी झाली हो सर्दी झाली तर बादेवी माझ्या औशी आता तू बाजी काय चिमटे घालतोय मी चिमडो खायलाय अगं काय जाता घालून का चिमटे घालता म्हातारी बायको आता सांगाल जेव्हा मी बघू पण नाही तुझ्याकडे आता वाटलं पासून गाणं बस घालतोय मग ये. तर आज सारी लेकरा इथली असं अगं काय चाललंय तिकडे हातलाय माझ्या यांच्या मनात पडली की गावाला सुद्धा घालून ठेवतील लावतो. हे खाताय अरे खुशीकडे हात लाईत या काय हो? तुम्ही लावल्या आता कोण कोणाचा हात लायता तर आज ही चार करती चार समिती आहे लेकरा इथली असं अगं काय झालंय का रुका आता सांगायला जेवतोय रुपयाला काम पडत मारतो वाटेल चालू का त्याच्यासाठी अगो गप्प बसावा काय घालतोय तर आज ही लेकरा इल्लेली आहेत त्यांच्या हाती केला तुका समजत नाही समजत नाही काय म्हणतं काय म्हणतं काय का बोलतं फरकी बाल म्हणतं बापी होतो नाकटलं लावता त्याचा जर भडाकला तर तुला काहीतरी सांगा जाऊचा तर राजी करा क्रीडा मंडळ येतो रे गाण्याला तरी घालू किया बाका तर आज ही लेकरं इल्लेली आहेत त्यांच्या मनातले जे काय प्रश्न असतात ते सोडवण्यासाठी आज तुका हे हाक मारतो प्रत्येकात मानाप्रमाणे पान पाकळी ठेवलेली आहे त्याच्यावर आज तुम्ही राजी द्या तसंच आज देई तुझ्या नावाने नारळ नारळ हे ठेवलेलं आहे त्याच्यावर आज तू राजी जा आणि जसं आतापर्यंत या पुढे जशी भोक्ती होतोय तशी भोक्ती हो या लेकरांचे जे काय प्रश्न असतात ते सोडवून घे माझ्या पाठी पाठी येऊ नको साठ पुढे पाठीपुढे काय काय तर नाही म्हणता बरे काय काय बसायला मग बसवलं होय तो नाम देऊ दिलंय मा तुमका घुटला बघा बघा विचारता तू आवडा नको मी नाव देऊन दिलं बघ ऐकतो तर काय म्हणतं रे खाऊन घेऊन गेलो घरात गेल्यापासून वास येतात काहीतरी सांग नको घरा दिल्यापासून दाज येतो आहे. तुला कोण चिपडतं तसं नाही का दारू काहीतरी सांगतोय त्याच्या तोंडात घाण मारण्याची काय? काय बोलतो त्याला वास येतात पण बाल माणूस म्हणून गपरवलं हे बघायचं होय? आता घाण कशी येतं तुझ्या तोंडात तुला माहिती आहे का? काय माहिती आहे? 4 दिवस सर्दी झाली आहे. होता ना का माहिती आहे? मी आता हयातून औषध घेऊन दिलं होतं तुमचं बोल गो 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 तुका सर्दी झाली ती माका माहिती आहे पण मी तुका औषध हाडून देऊ नाही तर ते घेतलं खायचा काय औषध खायचा घेतलं ते कुठे पिशवी बाटलेतला घेतलं श्रीरामा कशाला तुझ्या तोंडात पडली एक चमचो लोक मका येऊन येऊन स्वतः येतो तुला आज पाणी घालून ते मी कुठे घालून ठेवलेलं होय चारीवरचा घेतले सांगते आपल्या तोंडात घाण येतात मला ते मन घालून घेतलं मग का तो रुपये घाण जाते ती आता रे बियाणं काय केलं मी बरोबर काय करते पूर शुद्ध केलं का सगळा काय व्यवस्थित जातं नाही केलं आता बियाणं तर माझे काकी एका माका घेतल्या संबंध मुंजा
लेकरा जमत नाही किती रे साथ घातलं औषी आतापर्यंत तुझी नाव कीर्ती ऐका नाही जशी लेकरा येतात त्याप्रमाणे आज इल्लेली आहोत त्यांच्या मनातले जे काय प्रश्न असतात त्या सोडवण्यासाठी आज तुका आज दिलेली आहे हा त्या लेकरांचं मनातले प्रश्न सोडवूय त्याचं मुख जाऊ आहे म्हणजे ही दोन लेकरं आहे इथली हो. ही म्हातारी इथली या हो म्हातारे किती गे बाहेर गेले त्या देई तू ना किती गेलं समजत नाही माका सगळं समजता तुझे कोणा ऐकायचा मागा या पोरासाठी लय. या पोरा घातले हा. लेकरा या या म्हातारे अडचण असा रे काय? आता वाट काय आता? ए, बायको काय ते सांगाल जेव्हा. आता म्हातारा माणसा बोलतोच मला सांगता. मग कसा? आता बोलता कसा? अरे ऐका तुम्ही हे मी काय सांगतात ऐका नाही अडचण म्हणजे नड मग तसं सांग येतात का? नड असा नड तुका त्याची मला त्याची काय करू हा? म्हातारे या पोरा घातल्या ना हा आणि ह्या पोर धियानला अरे लिहायला एका झपाट कला कोणीतरी मग त्याच्यासाठी आणि मार्ग ह्या काय? जर पोर बरा दाखवाया हा तू मार्ग म्हातारे करू तो लागतो म्हातारे चांगलं मार्ग करू तयार आहोत होय तर पोरासाठी करू. हा मग हरकत नाही म्हातारी तयार आहात आणि तो या मार्गासाठी म्हातारे एक तलाक लागता लागे तलाक चला भया हम्म. चांगलं आहे ते कर्मासाठी. म्हातारे माका सांगा ना म्हातारे ऐकान घे तलाक मानेवरची पिसा काढून म्हातारीच्या का तालुक्याच्या म्हाताऱ्याची बिया काढली तलाकी बरं मानेवरची पिसा काढून त्या पोरावर वाळून हा तिच्या घरपट्टी वाळून हा चतुर्सेमीच्या बाहेर जाऊन सागना दिवाया आणि तास सीमेच्या बाहेर सोडू आहे बोलावलंय काय काय तलाक म्हातारे हो, तुझ्या गोळा घालून ठेव. बरोबर म्हातारे भाई आणून तकडू वाया आणि म्हातारे म्हातारे तो मोठं कोंबून हो, चांगलं आहे. तुझ्या बायको मग चांगलं आहे बाबा. बायको सांगले ह्याच्या देही सांगा नाही होतं म्हातारे तेही बोलता या मी देही बोलते देही ऐकलंय म्हातारे तो कोंबो त्याच्यावर वाळू होयो आणि इतक्या करून जर नाही वागला या गोवा जर बरा नाही झाला तो बकरो झाला. म्हातारे पण आयतवारा येऊ लागतात आणि येताना बकरो आणून करू. बघतो आडी होयो. समजला. या म्हातारी बोलला नाही हा निरांकार बोलता खानावरचं कान ठेवलं ऐकलं शिकलेल्या लोकांची पिसा काढा. म्हातारे या पाय सुटसुटीत बरा होता आपल्या पाय उभे राहता नाही ओळखी चालता गेले तुला जर पोटात भरायचं असेल तर एखादी फुटलेली कलवंती खेळ आणि भीड मार पण देवाच्या नावाचा पदार करू नकोस. काय चालवायचं? काय म्हणले? प्रकाशवादी नाही. वारा काढले वारा भस्मसात केल्याशिवाय राहणार नाही. काय चालवायचं? काही आवाज निरंजन. हरिओम तत्सत. श्रीपाद वल्लभ. श्री गुरुदेव. श्री गुरुदेव. काही आवाज निरंजन. हरिओम तत्सत. श्रीपाद वल्लभ. श्री गुरुदेव दत्त. नाट्यसू या गावचे सुपुत्र चर्वणकर दशावतार नाट्यगृहात कार्यरत असणारे राहुल परब उत्कृष्ट नारदाची भूमिका करणारे याने आमच्या कलाकाराचा गौरवणे लाखमोलाचा भरले राहुल परब यांचे म्हणून आवाहन तमाम नाट्यसंघाचे आवाहन
या वाढदिवसाचा आनंदाने स्वीकार. तसेच नाट्यसो निलेश मांजरेकर नाना मळगाव यांनी आमच्या कलागुणाचा गौरवपणे लाखमोलाचं बरं निलेश मांजरेकर यांच्या आभार या वाढदिवसासाठी. श्रीदेव दाडोबा कला क्रीडा मंडळ वेतोरे वरचीवाडी यांनी कलेचा बहुमान करून लाखोलाचं पारितोषिकाचा आनंद. दाडोबा कलाक्रीडा मंडळ वेतोरे वरचीवाडी यांनी पारितोषिक दिले. त्याचप्रमाणे हर्ष सुखी यांनी कलांच्या कलागुणांचा गौरवणे प्रसिद्ध बक्षीस. आमचे व्यवसाय बंधू आणि चेंदवडकर विरुद्ध दशावतार नाट्यमंडळात कार्यरत असणारे राहुल परब त्यांच्या कलेचा बहुमान करून लाखोलाचं बक्षीस दिले. त्याचप्रमाणे ब्रह्मसंबंध मुंजाची भूमिका करणारे आमचे कलाकार दाजी सावंत यांच्या कलेचा बहुमान करून लाखोलाचं पारितोषिकाचा आनंदाने स्वीकार. त्याचप्रमाणे आमचे मित्र निलेश मांजरेकर यांनी सुद्धा कलेचा बहुमान करून लाखोलाचं पारितोषिक. निलेश मांजरेकर यांचा आभार मानून पारितोषिकाचा आनंदाने या सुंदरीच्या स्मार्ट साखरार एवढ्यात मंत्रांचा साह्यानं माय अभिमान करण्यासाठी उतरणार झाला. तुला चिमूटभर भस्मानं निर्माण केलाय. तुला भस्मसात करायला सुद्धा मागं पुढं पाहणार नाही. अरे झालं का? ही तुझी खेळ कमी आहे. खेळ कमीच्या वातावरणात फरारी वाजायचा प्रयत्न करते. आणि या फटेकराला अरे कोणत्या तऱ्हेनं बोललेले शब्द शब्दात उतरवतोय. माता तुमचा सूत्रधार वेगळा आहे आणि त्याच सूत्रधाराला मी पहिल्यांदाच तुला सांगितलेलं होतं माझ्या मार्गात आडवा येऊ नकोस, परिणाम फार वाईट होतील. या दोघांची मुक्तता कर. जे बंधन केलंय मला पूर्ण ज्ञान आहे. साऱ्याचा सूत्रधार तू आहेस आणि या तुझ्या हातातील कळसूत्री बाहुल्या आहेत. पण या बाहुल्यांचा खेळ आता मी बंदच केलेला आहे. मग कोणता खेळ? पूर्वाची प्राप्त करून घेण्यासाठी हा वेळा तुझ्या समोर आहे.
सुरू असलेला वेताळ मच्छिंद्र संग्राम या मच्छिंद्रानं क्षणात स्थिर केला. याला सुद्धा कारण आहे. तू एक देवतत्व आहेस, पण देवतत्व असून सुद्धा तुला या विश्वाची तिळमात्रही चिंता नाही. पण मच्छिंद्राला या विश्वाची चिंता आहे, मरत मानवाची चिंता आहे, देव नाव आणि देव तत्वयाची चिंता आहे. आणि म्हणूनच हा सुरुवातीला वेताळ मच्छिंद्र संग्राम या मच्छिंद्रानं स्थिर केला. हे वेताळ देवते, याच्या अगोदर सुद्धा पूर्ण एक दिवस आणि एक रात्र वेताळ मच्छिंद्र संग्राम घडला. आणि त्याच वेळी तो संग्राम स्थिर करून या मच्छिंद्रानं आणि साक्षात या विश्वातील देवतांनी तुमच्या समवेत तह केला. आणि त्याच तहाची पुनरावृत्ती नाईलाजानं हा मच्छिंद्र तुमच्या समोर करतोय. हे वेताळ देवते, या विश्वाच्या ठाई 7 शक्ती तुझ्या अधीन आहेत. पण या 7ही शक्ती चंद्र सूर्य असेपर्यंत या विश्वात अस्तित्वात राहायलाच हव्या. तरच प्रत्येक मरत मानवाला भक्ती, ज्ञान आणि वैराग्य याचं महत्व कळणार आहे. पण या 7ही शक्ती या विश्वाच्या ठाई वावरत असताना प्रत्येकाला मेधा मर्यादा आखून दिलेल्या आहेत. आणि त्याचीच पुनरावृत्ती साक्षात मच्छिंद्र तुमच्या समोर करतोय. हे वेताळ देवते, या 7ही शक्ती या विश्वाच्या ठाई मुक्त संचार करू शकतात. पण तो केव्हा माहितीये का? दिवसाचे 8 प्रहर आणि त्या 8 प्रहरातील फक्त 3च प्रहरात या शक्ती मुक्त संचार करू शकतात. भर दुपार, संध्याकाळची कातर वेळ आणि मध्यरात्र या 3च प्रहरात या शक्ती मुक्त संचार करू शकतात. आता या शक्ती मुक्त संचार करत असताना मानवी देहात प्रवेश करण्याचे मार्ग सुद्धा त्यावेळी निश्चित झालेले आहेत. जर एखादा अन्न पदार्थ या भूमीवर पडलेला असेल आणि मनुष्यानं तोच अन्न पदार्थ उचलून जर का पुनश्च भक्षण केला असेल तर त्या अन्न पदार्थाद्वारे त्या मानवी देहात या शक्ती प्रवेश करू शकतात. याचा पुढचा मार्ग, जर एखादा सुगंधित पुष्प मार्गात पडलेला असेल आणि जर एखाद्या स्त्रीनं त्या पुष्पाचा सुगंध घेऊन पुनश्च ते पुष्प जर का आपल्या केश कमलात वाहिलं असेल तर त्या पुष्पाद्वारे या 7ही शक्ती त्या स्त्रीच्या देहात प्रवेश करू शकतात. त्याच्या पुढचा मार्ग जो या विश्वाच्या ठाई अजूनही अस्तित्वात आहेच आहे. आणि तो मार्ग कोणता असेल? जर एखादी रजस्वला नारी म्हणजेच पंचम दिवसाची ऋतुस्नान असताना जर या 3 प्रहरात नाहक मुक्त संचार करत असेल तर ना हरकत ना या 7ही शक्ती तिच्या देहात प्रवेश करू शकतात. आणि जो या कलियुगासाठी नियम बनवला गेला, हे कलियुग आहे. आणि या कलियुगात प्रत्येक मरत मानव हा स्वतःच्या स्वार्थासाठी जगतोय, स्वतःचं पोट भरावं म्हणूनच फक्त जगतोय, दुसऱ्याचं वाईट व्हावं म्हणून प्रयत्न करतोय. आणि असा जो कोणी मनुष्य विचार करेल त्याच्या देहात त्या क्षणी या 7ही शक्ती प्रवेश करू शकतात. आता यांची जागा सुद्धा त्यावेळी स्थिर झालेली आहे. आणि ती जागा कोणती असेल? प्रत्येक गावागावाच्या ठिकाणी स्मशानभूमी उभारली गेली. आणि त्या स्मशानभूमीच्या ठिकाणी या धोटिंगाचं वास्तव्य, जुनाट पिंपळ वृक्षावर या ब्रह्म संबंध गुंजाचं वास्तव्य. आणि राहिलेल्या 5 शक्ती कुठं असतील तर प्रत्येक गावागावाच्या ठिकाणी ग्राम देवतेचं मंदिर उभारलं गेलं. त्या ग्रामदेवतेच्या मंदिराच्या डाव्या बाजूस साक्षात वेताळ देवते तुझं मंदिर उभारलं गेलं. आणि त्या वेताळ मंदिरात तुझ्या पायापाशी त्या 5ही शक्तींची जागा आहे. पण या 7ही शक्तींवर अधिराज्य मात्र तुझं आहे. पण हे सांप्रत सुरू आहे कलियुग. आणि या कलियुगात प्रत्येक मरत मानवाच्या हितासाठी परमेश्वरानं 2 पर्याय सतेज ठेवलेले आहेत. महासती वृंदेनं दिलेल्या शापामुळं सारे देव दगडाचे झाले, गंडकी नदीत पाषाणरूपानं वास्तव्य करू लागले. आणि त्याच वेळी परमेश्वराला या विश्वातील भक्तांची चिंता वाटू लागली. आणि म्हणूनच त्यानं असे 2 सतेज पर्याय ठेवले. पहिला पर्याय, ज्या 33 कोटी देवता आहेत त्या 11 कोटी स्वर्गात, 11 कोटी अंतरिक्षात आणि 11 कोटी पाषाणात वावरत आहेत. ज्या 11 कोटी देवता अंतरिक्षात वास्तव्य करतात, जो मनुष्य अंतर्बाह्य सुचिरभूत आहे त्याच्याच देहात त्या देवता प्रवेश करतील. ज्याला शिवकळा म्हटली जाते,
पण शिवकळा ही फार काळाची नव्हे तर काही क्षणाची असणार आहे. पण याच शिवकळेचा उपयोग काही जण स्वतःचं पोट भरण्यासाठी करतायत आणि म्हणूनच याच्या पुढचाही सतेज पर्याय भगवंतानं ठेवला आणि तो कोणता असेल. प्रत्येक गावागावात ग्रामदेवतेचं मंदिर उभारलं गेलं आणि त्याच ग्रामदेवतेच्या मंदिरात ग्रामदेवतेची पाषाण स्वरूपानं पूजा अर्चा केली जाऊ लागली आणि ज्या 11 कोटी देवता पाषाणात वास्तव्य करतायत त्याच देवता त्याही पाषाणात वास्तव्य करतील. सद्भक्त आपलं गाराणं घेऊन त्या देवापर्यंत येतील आणि त्याच पाषाणाला कौल म्हणजे प्रसाद लावले जातील. डाव्या उजव्या कौलानं पाषाणात वास्तव्य करणारी तीच देवता सद्भक्तांच्या संकटाचं दुःखाचं निवारण करणार आहे. आणि या विश्वाच्या ठाई अरे परमेश्वरावरील श्रद्धा ही नेहमी डोळस असावी, कधी आंधळी असू नये. आणि या अंधश्रद्धेच्या आहारी गेल्यामुळं कित्येक संसार उद्ध्वस्तही झालेले आहेत आणि ते उद्ध्वस्त होऊ नये असं वाटत असेल तर प्रत्येक मरत मानवानं करायला हवं ते का विश्वाच्या ठाई स्वतःचं हित पाहण्यासाठी चेतू घनमती मूठ मारणे करणी कर्तृत्व यासारखे प्रकार या विश्वाच्या ठाई फोफावू लागलेले आहेत. पण हे प्रकार केल्यानं माणसाला क्षणाचं सुख मिळतं. अनंत काळाचं सुख जर का मिळायचं असेल तर परमेश्वर नावाशिवाय दुसरा पर्याय या विश्वाच्या ठाई अस्तित्वातच नाही. आणि म्हणून प्रत्येक मरत मानवानं त्या देवावर श्रद्धा ठेवायला हवी. त्याच्यावर श्रद्धा ठेवल्याच्या नंतर संकट समय सुद्धा तो देव तुम्हाला एवढं देणार आहे की शेवटच्या क्षणी तुमच्याकडे मागायला सुद्धा काही उरणार नाही. मग हे वेतावले होते या विश्वाच्या ठाई झालेल्या तहाची पुनरावृत्ती मच्छिंद्राने करून दिले. मान्य आहे की नाही? विश्वाच्या ठिकाणी हल्ली पुनरुत्ती तू करून दिली आहे. मला वाटते आणि नियम मान्य आहे. होय ना? तेव्हा मच्छिंद्र या माझ्या शक्तीची मुक्तता व्हायला हवी. मुक्तता होणार नाही पण तत्पूर्वी तुझा भरवशाचा शब्द मला हवाय. जिथं भक्ती ज्ञान आणि वैराग्य आहे तिथं या शक्तींना प्रवेश नाही. मग जर का भरवशाचा शब्द या वेता देवतेचा हवा असेल मग ऐक हे मच्छिंद्र, काय ते? जिथं भक्ती ज्ञान वैराग्य नित्य शांत चालू असेल तिथं माझ्या शक्ती कुणी पाऊल ठेवणार नाही. होय ना? तो मरत मानव वाम मार्गाच्या दिशेला जाईल त्या ठिकाणी माझ्या शक्ती मग ठीक, तुझी आज्ञा म्हणजे शिव आज्ञा आहे आणि ती शिव आज्ञा मच्छिंद्र कधी पायदळी तोडवणार नाही. या क्षणी साक्षात गुरु दत्तात्रयाचा आशीर्वाद आहे. याच शक्तीची हे वेताने होते हा मुंजा निघाला. एक दशावतारी कलावंत आमचे मित्र राहुल परब या मित्राने तलेचा गौरव करा लाखोराचे पारितोषिक दिले. त्यातून आमचे मित्र संतोष